केंद्र सरकारकडून सीएए बाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। सीए लागू करण्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील संकेत दिले होते। आता केंद्र सरकारकडून सीए बाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, अखेर केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी झालेली आहे। खरं तर सीए लागू करण्याला काही राज्यांचा विरोध होता। गिरीश, आपल्याला माहिती की काही दिवसांपासून खरं तर 15 दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडणुकीपूर्वी सीए आम्ही लागू करणार आहोत आणि त्यानुसार आता गृह मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे आणि आता सीए संपूर्ण देशभरामध्ये लागू झालेला आहे। तर तुम्ही म्हणालात तसं देशभरामधील अनेक राज्यांमध्ये खरं तर या सगळ्याला विरोध झाला होता। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी काहीच वेळापूर्वी स्पष्टीकरण दिलेलं आहे की याला आमचा विरोध राहणार आहे। अशाच पद्धतीचा विरोध काही दिवसांपूर्वी खरं तर गिरीश झालेला होता। अनेक राज्यांमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार देखील झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्यामुळं केंद्र सरकारनं खूप मोठा निर्णय घेतला 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असं आपल्याला म्हणता येईल। लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे। कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, पण त्यापूर्वी सीए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा याची अधिसूचना जी आहे ती केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे। 2016 साली गिरीश प्रामुख्याने आपण जर बघितलं तर हा कायदा संसदेमध्ये मांडण्यात आलेला होता, पण तेव्हा खरं तर राज्यसभेमध्ये याला मंजुरी मिळालेली नव्हती। त्यामुळे पुन्हा जेव्हा 2019 साली मोदी सरकार जेव्हा दुसऱ्यांदा सत्तेत आलं म्हणजे 11 डिसेंबर 2019 रोजी गिरीश या पुन्हा एकदा हे विधेयक जे आहे ते संसदेत मांडण्यात आलं होतं, त्याला मंजुरी दिली होती। पण तृणमूल काँग्रेसचा जे इतर पक्ष आहेत त्यांनी खरं तर विरोध केल्याचं बघायला मिळालं। प्रामुख्याने आपण जर बघितलं गिरीशाला तर ईशान्येकडची जी राज्य आहेत त्या राज्यांमधून याला मोठ्या प्रमाणात विरोध असताना आपल्याला बघायला मिळालं। प्रमोद, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा, आपण बघूया, आपण प्रेक्षकांना सांगूया की सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे, आपण पाहूया। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल। पण या कायद्यात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील फक्त हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख समुदायांना नागरिकत्व देण्याचा समावेश आहे। बरोबर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। हे नागरिकत्व सुधारणा कायद्याचं म्हणजे 2016 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत हे इंट्रोड्यूस झालं होतं, त्यानंतरचा प्रवास झाला होता, अनेक त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या, विरोध झाला। मात्र आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदाची अधिसूचना आलेली आहे, याचा कुठेतरी पडसाद निवडणुकीवर पडणार आहेत, काय सांगाल? निश्चित पद्धतीने गिरीश, कारण भारतीय जनता पार्टीचा खरं जो मुख्य अजेंडा होता त्या अजेंड्यामधला हा एक प्रमुख मुद्दा होता सीए, असं आपल्याला म्हणावं लागेल। यापूर्वी तुम्ही म्हणालात तसं 2016 पासून 2 वेळा खरं तर भारतीय जनता पार्टीने किंवा केंद्रातील सरकारनं हा कायदा लागू करण्यासंदर्भात विचार करून बघितला होता, पण विरोध असेल किंवा बहुमत नसेल राज्यसभेतील या गोष्टीमुळे ते होऊ शकलेलं नव्हतं। मात्र आता टायमिंग जे आहे गिरीश ते खूप अत्यंत महत्त्वाचं टायमिंग आहे। अगदी पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कदाचित लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात आणि त्या निवडणुकीमध्ये खरं तर हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आपण जर प्रामुख्यानं बघितलं गिरीश तर पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल, इथून जे धार्मिक छळाच्या आधारावरती जे भारतामध्ये आले, हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील किंवा ख्रिश्चन असेल, त्या सगळ्यांना नागरिकत्व देण्यासंदर्भातील हा कायदा आहे। या कायद्याचा अर्ज करावा लागणार आहे आणि त्यानंतर खरं तर ही तुम्हाला नागरिकत्व जो आहे ते दिलं जाणार आहे। त्यामुळं हे कायदा जो खूप महत्वाचा आहे, पण आता याला नेमकं ह्याच्यावरनं राजकारण कसं होतंय गिरीश ते बघणं महत्वाचं असणार आहे। कारण खूप पक्ष जे आहेत म्हणजे वेगवेगळे पक्ष जर बघितला, पण मी मगाशी सांगितलं तसं तृणमूल काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचा देखील खरं तर या काँग्रेसचा थेट विरोध नव्हता काँग्रेसने याला केलेला, पण काँग्रेसने काही प्रमाणात भूमिका मांडली होती। काँग्रेसचं मत हे होतं गिरीश की याचे स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण मिळालं पाहिजे। त्यामुळं काँग्रेस देखील कदाचित या सगळ्याला विरोध करू शकेल। आपण जर बघितलं तर दक्षिणेकडे असेल किंवा या राज्यांमध्ये खूप तर ह्याचा मोठा तोटा नाहीये, पण जे ईशान्येकडचे राज्य आहेत म्हणजे खास करून आपण जर बघितलं तर आसाम असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, ही जी छोटी छोटी राज्य आहेत गिरीश की जे या 3 देशांच्या म्हणजे बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल किंवा पाकिस्तान असेल या सगळ्याला जोडून जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये खरं तर हे निर्वासित खूप मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्याच ठिकाणं प्रामुख्याने आपण बघितलं गिरीश तर याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपल्याला आठवत असेल गिरीश 3 वर्षापूर्वी जेव्हा ह्या सगळ्या संदर्भात कायदा लागू केला होता तेव्हा मोठ्या प्रमाणात दंगली ज्या आहेत त्या उसळल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। ही दंगल आपण बघितलं तर पश्चिम बंगाल असेल, आसाममध्ये असेल, ह्याचा खूप मोठा तोटा जो आहे तो सरकारला सहन करावा लागला असल्याचं बघायला मिळतं। त्यानंतर कुठेतरी सरकार थंड बसलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं हे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि टायमिंग जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं साधल्याचं असं आपल्याला म्हणावं लागेल गिरीश।
अगदी निश्चितच आणि भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर हा मुद्दा होता आणि आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अगदीच देशात सीए लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केलेली आहे. प्रमोद, तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बघा, सीए कायद्यात आपण धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना देशातून पळ काढायला लागला ते जे 3 देश आहेत त्या 3 देशात त्या अल्पसंख्याकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. मात्र या सीए कायद्याला तृणमूल काँग्रेसनं ठाम विरोध केला होता. तर काँग्रेसनी काही मुद्द्यांवर काही बदल करण्याची सूचना केली होती. 2016 मध्ये पहिल्यांदा लोकसभेमध्ये हा कायदा इंट्रोड्यूस झाला. त्यानंतर त्यामध्ये काही बदल झाले आणि आता सीए कायद्याची म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना आता केंद्र सरकारकडून जारी करण्यात